माझ्या भाऊंनी अतिशय अभ्यासपूर्वक कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना पीक विमा या विषयावरती सविस्तर प्रास्ताविक केलं आहे. यानंतर मी श्री सुमन धस बीडचे जिल्हाध्यक्ष यांना ठराव मांडण्याची विनंती करतो. तत्पूर्वी आपल्या पक्षाचे शहर संघटक नाशिक परशुराम भिवराव पाटील यांचं पाकीट हरवलं आहे स्टेजच्या उजव्या हाताला. त्याच्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्र आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आहे. आपणाला विनंती आहे की जर ते कुणाला सापडलं असेल तर त्यांनी कृपया स्टेजवर आणून द्या. तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र करून या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते आणि या राज्यव्यापी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आपल्या तमाम महाराष्ट्रामधून आलेले सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक, आज शेती आणि सहकार या विषयाचा ठराव मांडण्याची जबाबदारी आज माझ्यावरती दिली. एका शेतकऱ्याच्या मुलाला ही संधी देऊन राजसाहेबांनी खूप मोठे उपकार माझ्यावरती केलेले आहेत. आयुष्यभर कधीच त्यांचे ऋण मी ह्या माध्यमातून फेडू शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली अतिशय भयानक आहे. छत्रपती शिवराय ज्यावेळेस सिंहासनावरती बसले होते त्यावेळेस पहिला आदेश बाहेर आला होता की शेतकऱ्यांच्या पिकाच्या काडीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. हा छत्रपती शिवाजी राजा नाही झाला चालेल, स्वराज्य नाही आलं चालेल, काही गोष्टी घडल्या तरी चालेल, परंतु शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याचं पिकं व्यवस्थित राहिली पाहिजे, शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. परंतु आज होताना काय दिसतंय, सगळ्या गोष्टीच्या उलट दिसतंय. आज प्रत्येक सरकार असतील, प्रत्येक पक्ष असतील, निवडणुकांमध्ये फक्त सांगितलं जातं की आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू, आम्ही शेतकऱ्यांचं सरसगट वीज बिल माफ करू. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस सत्तेवरती बसतात त्यावेळेस त्यांना बाकीच्या गोष्टी दिसतात, परंतु माझा सर्वसामान्य शेतकरी जो राबून आपल्या सर्वांचं पोट भरतो तो शेतकरी ह्या सरकारला दिसत नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेले कित्येक वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत केलेली आहे. शेतकऱ्यांना आज महाराष्ट्रभरामध्ये, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आज संध्याकाळी फक्त 8 तास लाईट असते. शेतकऱ्यांना फक्त संध्याकाळी 8 तास लाईट असते. त्याच संध्याकाळच्या वेळेमध्ये त्यांना त्या शेतामध्ये जावं लागतं. त्या ठिकाणी काही साप विंचू काही चावू शकतात, ह्याची पर्वा ह्या सरकारला नाहीये. आज शेतकरी कसं तरी लहरी निसर्गाला कंटाळून लहरी निसर्गावरती मात करत आपली पिकं उभा करतो, परंतु ती पिकं उभा केल्याच्या नंतर या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही आणि नाईलाजानं जो पेरणीसाठी खर्च त्या शेतकऱ्याचा झालेला आहे तो देखील त्याच्या खिशामध्ये पडत नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. हे आजच्या महाराष्ट्राचं वास्तव आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला शौर्याचे धडे दिले, आज तोच महाराष्ट्र सगळ्यात 1 नंबरला जर कुठल्या गोष्टीमध्ये असेल तर तो आत्महत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या. खूप लाजिरवाणी गोष्ट इकडल्या प्रशासनाला, सरकारला. ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत देशाचं नेतृत्व केलेलं आहे, देशाला सल्ले दिलेले आहेत, आज तो महाराष्ट्र जर अशा ह्या म्हणजे न सांगण्यासारख्या गोष्टीवरती जर 1 नंबरला असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आपल्या महाराष्ट्रामध्ये. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज बीड जिल्ह्यामधलं आमचं गेवराई तालुक्यामधलं एक गाव आहे, एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्याच बरोबर त्याच्या मुलानं 1 महिन्यानंतर लगेच आत्महत्या केली. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्यावेळेस दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या ठिकाणी उभं राहून त्या शेतकऱ्याचं पूर्ण 1 वर्षाचं जे काही खर्च आहे, त्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च असेल, शाळेचा खर्च असेल, हे सगळं पुरवण्याचं काम दिलीप बापू धोत्रेनं केलंय. त्याचबरोबर लातूरला 110 शेतकऱ्यांना सहकार सेनेचे अध्यक्ष असतील दिलीप धोत्रे साहेबांनी ती मदत केली. त्याचबरोबर आज शेतकरी सेनेचे जे अध्यक्ष आहेत संतोषजी नागरगोजे, 110 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना न्याय देण्याचं काम हे संतोष नागरगोजेंनी केले. ही जिद्द कुठून येते? आपल्या राजसाहेबांमुळे येते. राजसाहेबांनी सांगितले समाजात जर फिरताल तर लोकांची कामं करा. आज आम्ही शेतकऱ्यांमध्ये फिरतोय तर आम्ही शेतकऱ्यांना असं मरताना पाहू शकत नाही. त्याचबरोबर दंडुका मोर्चा औरंगाबादला जो झाला होता त्यावेळेस आमचे नेते आदरणीय पानशे साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याच्या नंतर मदत करण्यापेक्षा जर कुणावरती तशी परिस्थिती असेल तर त्या शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क करावा, आम्ही त्यांना मदत करू, परंतु तुम्ही आत्महत्या करू नका. खूप भयानक अशी परिस्थिती आहे. ह्या सर्व गोष्टी थांबवायच्या असतील तर
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की शेतीला एक प्रकारचं ग्लॅमर आलं पाहिजे, शेतीला शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत. सगळं होतंय, सगळं करण्याची आज शेतकऱ्यांमध्ये इच्छा आहे. शेतकऱ्यांनी एवढी मेहनत ह्या जगामधला कोणच माणूस करत नाहीये. सगळ्या गोष्टी असताना फक्त ह्या सरकारचा नाकर्तेपणा, सरकारवरती होत असलेलं ह्या भ्रष्टाचाराचे त्यांचे जे विषय चालतात, ह्या सगळ्या गोष्टींमुळे फक्त शेतकरी मागे पडत चाललेला आहे. माझी ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे, हा जो ठराव आहे हा फक्त आपण या ठिकाणी मांडून चालणार नाही, तर गेल्याच्या नंतर आपल्या भागामधला, आपल्या गावामधला, आपल्या शेजारचा जो शेतकरी अडचणीमध्ये असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या घरचा शेतकरी आहे म्हणून, आपल्या घरचे वडील आहेत म्हणून, भाऊ आहे म्हणून आपण मदत केली पाहिजे. एक माणूस वाचवणं खूप मुश्किल असतं. शेतकरी जगले पाहिजेत तर आपल्याला रोज खायला अन्न मिळणार आहे. या ठिकाणी शेती आणि सहकार या विषयाचा ठराव मी वाचत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे. योग्य पीक विमा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना भरारी पथक सुरू करणार. पक्षातर्फे माती परीक्षण करण्याची फिरती केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शेतीजोड व्यवसायांना पत पुरवठ्याची व्यवस्था झालीच पाहिजे. असा ठराव मी सुमंत धस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांडत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.